कोई भी सपना साकार करने के लिए सबसे जरूरी है सही कोच का होना। चुनिए राज मुद्रा एकेडमी बाय कदम सर को और करे अपनी कॉम्पिटिटिव एमपीएससी का सपना साकार। डाउनलोड द ऐप नाउ। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर या यूट्यूब चॅनलवर महाराष्ट्रातील सर्व तमाम भावी अधिकाऱ्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, मंत्रालय स्टेनोग्राफर परीक्षेचे फॉर्म भरून आपण आज 6 ते 8 महिने झाले साधारणतः आणि अद्याप परीक्षेची दिनांक निश्चित नव्हती, परंतु आज दिनांक 17 नोव्हेंबर 2022 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे आणि मराठी व इंग्रजी स्टेनोग्राफरच्या विद्यार्थ्यांची परीक्षेची दिनांकसुद्धा निश्चित करण्यात आलेली आहे। पाहूया विषय विशिष्ट शैक्षणिक अर्हता आणि अथवा अनुभवावर आधारित सरळ सेवा भरतीकरिता आयोजित चाळणी परीक्षांबाबत। संदर्भ जाहिरात क्रमांक 039/2022 040/2022 041 042 043 व 044/2022। विशिष्ट शैक्षणिक अर्हता आणि अथवा अनुभवावर आधारित सरळ सेवा भरतीकरिता प्रसिद्ध जाहिरातीस अनुसरून विविध संवर्गाकरिता संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षा खालीलप्रमाणे त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या ठिकाणी दिनांक व वेळेस आयोजित करण्यात येतील। तर या ठिकाणी मित्रांनो बघा, 26 डिसेंबर 2022 ला आपली या ठिकाणी चाळणी परीक्षा होणार आहे आणि महाराष्ट्रामधले एक नव्हे दोन नव्हे तर 40 विविध संवर्गातल्या परीक्षा ह्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2022 पासून ऑनलाईन केलेल्या आहेत। त्यामधल्या आपल्या जे काही 6 संवर्ग आहेत, मराठीचे स्टेनोचे 3 पदं आणि इंग्रजी स्टेनोचे 3 पदं, असे 6 पदाची परीक्षासुद्धा पहिल्यांदा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या इतिहासामध्ये आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये या ठिकाणी MPSCकडून ऑनलाईन प्रकारची परीक्षा होत आहे। मित्रांनो, ऑनलाईन परीक्षा आहे म्हणून घाबरण्याची काहीही गरज नाही। ज्या प्रकारचा ऑफलाईनचा पॅटर्न आहे तोच पॅटर्न ऑनलाईनमध्ये सुद्धा आपल्याला राहणार आहे मित्रांनो। फक्त फरक एवढाच की ऑफलाईनऐवजी ऑनलाईन पेपर होईल। तर बघा मित्रांनो, जाहिरात क्रमांक 39/2022, जाहिरात दिनांक 20 एप्रिल 2022, संवर्ग लघुलेखक उच्च श्रेणी मराठी गट ब राजपत्रित विभाग सामान्य प्रशासन विभाग। परीक्षेचा ठिकाण बघा, या ठिकाणी औरंगाबाद, नांदेड, पुणे, अमरावती, नागपूर, मुंबई आणि परीक्षेचा दिनांक असेल 26 डिसेंबर 2022 सकाळी 9 ते 10 ही परीक्षेची वेळ असेल मित्रांनो। त्यानंतर बघा, निम्न श्रेणी मराठी गट ब आणि लघु टंकलेखक मराठी गट क या सर्व जे काही पदं आहेत मराठी शॉर्ट हँडचे आपले 80 100 120 यांचा जो काही पेपर आहे तो 26 डिसेंबर 2022 रोजी आहे आणि परीक्षेचे जे काही केंद्र आहेत ते औरंगाबाद, नांदेड, पुणे, अमरावती, नागपूर आणि मुंबई हे राहणार आहे मित्रांनो। आत्तापर्यंतचे जे काही आपण स्टेनोग्राफरच्या परीक्षा दिल्यात या सर्व परीक्षांमध्ये स्टेनोग्राफरच्या परीक्षेसाठी एकमेव परीक्षेचं केंद्र असायचं ते म्हणजे मुंबई। आतापासून या ठिकाणी आयोगाने थोडासा बदल केला। मुंबईऐवजी या व्यतिरिक्त औरंगाबाद, नांदेड मित्रांनो, नांदेडसुद्धा आपलं सेंटर आहे। हिंगोलीच्या मुलांनासुद्धा नांदेड आहे। नांदेड, पुणे, अमरावती, नागपूर आणि मुंबई हे आपली परीक्षेचे सेंटर असणार आहेत। 26 डिसेंबर 2022ला मराठी शॉर्ट हँडवाले जे आहेत 80 100 120 तिन्ही पदाचा एकच पेपर होईल। सकाळी 9 ते 10 हा तो पेपरचा काय असेल वेळ असेल। त्यानंतर बघा, जाहिरात क्रमांक 43 44 40 42 आणि 44 जे आहेत ते इंग्रजी शॉर्ट हँडचं जे काही परीक्षेचा दिनांक आहे ते देखील तोच आहे। 26 डिसेंबर 2022 दुपारी 12 ते 1 हा वेळ असेल। परीक्षा केंद्र औरंगाबाद, नांदेड, पुणे, अमरावती, नागपूर आणि मुंबई। म्हणजे मराठी शॉर्ट हँडवाल्यांचा पेपर सकाळी 9 ते 10 मध्ये आहे 26 डिसेंबर 2022ला आणि इंग्रजी शॉर्ट हँडवाल्यांचा पेपर देखील 26 डिसेंबर 2022लाच आहे, तो म्हणजे दुपारी 12 ते 1च्या दरम्यान असेल मित्रांनो पेपर।
पुढचा मुद्दा पाहूया. परीक्षा योजना, अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया इत्यादी तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध केल्याप्रमाणेच राहील. ऑलरेडी आयोगाने या ठिकाणी अभ्यासक्रम टाकलेला आहे, निवड प्रक्रिया टाकलेली आहे, ती त्याच प्रकारे असेल. अभ्यासक्रमामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल नसेल. तिसरा मुद्दा, संगणक प्रणालीवर आधारित परीक्षेची कार्यपद्धत, परीक्षेचे ठिकाण इत्यादी तपशील स्वतंत्रपणे तुमच्या हॉल तिकीटवर प्रसिद्ध करण्यात येईल मित्रांनो. चौथा मुद्दा, लघुलेखक उच्च श्रेणी मराठी गट ब, लघुलेखक निम्न श्रेणी मराठी गट ब व लघु टंकलेखक मराठी गट क या 3 संवर्गाकरिता सामायिक चाळणी परीक्षा घेण्यात येईल. तसेच लघुलेखक उच्च श्रेणी लघुलेखक इंग्रजी गट ब, लघु टंकलेखक इंग्रजी गट क या 3 संवर्गाकरिता स्वतंत्र सामायिक चाळणी परीक्षा घेण्यात येईल. म्हणजेच मित्रांनो, शॉर्ट हँड मराठी 80, 100, 120 यांच्यासाठी एकच पेपर असेल. सामायिक म्हणजे एकच पेपर, आणि 80, 100, 120 इंग्रजी शॉर्ट हँडसाठी एकच सामायिक पेपर असेल. वेगवेगळे प्रत्येक पदाचे पेपर होणार नाहीत. मराठीसाठी एक पेपर असेल 80, 100, 120 आणि इंग्रजी 80, 100, 120चा एक पेपर असेल. पाचवा मुद्दा, सामायिक चाळणी परीक्षेमधील गुणांच्या आधारे संवर्गनिहाय स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. तसेच सामायिक परीक्षांमधील गुणांच्या आधारे पुढील निवड प्रक्रिया राबविण्यात येईल. तर या ठिकाणी मित्रांनो, प्रत्येक पदाचा जो काही कट ऑफ आहे तो कट ऑफ वेगवेगळा लागेल. जसे की मराठी शॉर्ट हँड 120चा अगोदर कट ऑफ लागेल आणि त्यानंतर मग तुमचं शॉर्ट हँड म्हणजे डिक्टेशन आणि मुलाखतीची साठी तुम्हाला बोलवण्यात येईल. त्यानंतर मग 100ची यादी आणि त्यानंतर मग 80ची यादी. याच प्रकारे इंग्रजी स्टेनोग्राफरचं सुद्धा असेल मित्रांनो. या व्यतिरिक्त तुमच्या काही शंका कुशंका असतील तर तुम्ही मला थेट फोन देखील करू शकता मित्रांनो. फोनची वेळ संध्याकाळी 8 नंतर असेल. तर मित्रांनो, ऑनलाईनच्या जे काही आपले राजमुद्रा अकॅडमीचे ऑनलाईनचे विद्यार्थी आहेत मराठी आणि इंग्रजी स्टेनोग्राफरचे, या सर्व विद्यार्थ्यांना मी पहिलेच सांगितलं होतं की डिसेंबर अखेरपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये परीक्षा होते आणि म्हटल्याप्रमाणे 26 डिसेंबरला परीक्षा होत आहे आणि आपल्या सर्व कोर्सेसची व्हॅलिडिटीसुद्धा 30 डिसेंबरच मी वाढवून दिलेली आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो, मराठी स्टेनोग्राफर आणि इंग्रजी स्टेनोग्राफरची मंत्रालय लघु टंकलेखक परीक्षेची दिनांक निश्चित करण्यात आलेली आहे आज 17 नोव्हेंबरला आणि परीक्षेचा दिनांक आहे 26 डिसेंबर 2022. मराठी शॉर्ट हँडच्या परीक्षेची वेळ आहे सकाळी 9 ते 10 आणि इंग्रजी शॉर्ट हँडच्या परीक्षेची वेळ आहे दुपारी 12 ते 1. हे दोन्हीही पेपर असतील 26 डिसेंबर 2022लाच होणार. परीक्षा केंद्र यावर्षी आपल्याला मुंबईऐवजी औरंगाबाद, नांदेड, पुणे, अमरावती, नागपूर आणि मुंबई ही सर्व असणार आहेत मित्रांनो. आता एकच महिना राहिलेला आहे, त्यामुळे आता जास्तीत जास्त पेपरचा फक्त काय करा, तुम्ही सराव करा. काही शंका कुशंका असतील तर मला तुम्ही थेट फोन देखील करू शकता मित्रांनो. जास्तीत जास्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करा, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा आपल्याला भविष्यात कधीही मिळणार नाहीत आणि मंत्रालयामध्ये इजबार सौपार 253 पैकी जास्तीत जास्त 100पेक्षा अधिक विद्यार्थी हे आपलेच असले पाहिजे आणि महाराष्ट्रातील सर्व स्टेनोग्राफरची लेखी परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना राजमुद्रा अकॅडमी व प्राध्यापक दिनेश कदम पाटील सरांकडून खूप खूप शुभेच्छा. या व्यतिरिक्त मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी बॅचेस लावलेल्या नाहीत किंवा बॅचेस केलेल्या नाहीत, पेपर सेट घेतला नाही, त्यांच्या देखील काही अडीअडचणी असतील तर तुम्ही मला थेट फोन देखील करू शकता मित्रांनो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा मोबाईल नंबर दिलेला आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, 1 सेकंदसुद्धा वाया घालवू नका. 1 सेकंद हा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे आणि यावेळेस मंत्रालयावर भगवा हा फडकलाच पाहिजे. सर्व विद्यार्थ्यांना पुनश्च एकदा परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.